नमस्कार मंडळी, आज आलोय आपण आपल्या शेतामध्ये। शेताच्या बाजूचे पाहू शकता आपली हिरवाई। ही सर्व देशी प्रकारची झाडे, इथे विविध प्रकारची प्राणी पक्षी राहतात। हे आपलं शेत आहे छोटस। बाजूला पाहू शकता उंबर दिसतोय, आंबा दिसतोय, सुबाबळ दिसते, करंज तर भरपूर झालेली आहे आपल्या इथं। ते आपल्याला सरकार सांगतो झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा। आपण जर झाडे नाही तोडली तर एवढी झाडे तयार होतात ना, बघा जंगलच झाले आमच्या इथे। विविध प्रकारची आंबा, करंज, सुबाबूळ, मध्ये चंदनाचं झाड आहे, रक्तचंदनाचं। ते काही जास्त दिवस राहणार नाही, इथले चोर लोक ते कापून घेऊन जातात तयार झालं की। इथे जांभूळ दिसते, सुबाबुळी, पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येत असेल। झाडं पाहू शकता आपण किती उंच गेली, अगदी 50-50 फुटापेक्षा जास्त उंच गेलेली झाडे। झाडांना जर छाटलं नाही तर 5-6 वर्षात अगदी 70-80 फुटापर्यंत जाऊ शकतात। हे पाहू शकता इथं झाडाच्या फांदीवर पक्ष्यांचं घरटं आहे। त्यातून आता पिल्ले निघून गेलेली तयार होऊन, त्यात अंडी होती, आपण पाहिली होती। अनेक ठिकाणी अशी घरटी, अंडी असतात, त्यानंतर पाहायला भेटतात। आपल्या शेतातला त्या बाजूला तिकडे स्विमिंग पूल दिसतोय, ती चेंजिंग रूम आहे आपली छोटी। इकडे ही आपण लागवड केलेली नारळाची इतर झाडे। सकाळी 6 ते 7 दरम्यान जर इकडे आलं शेतामध्ये तर पक्ष्यांचा मोठा किलबिलाट असतो इथं। काल मोठ्या प्रमाणात पाऊस झालता, काल वड्याला भरपूर पाणी आलं, आज पाणी कमी झालेले किंवा गेलेले वड्याचं पाणी असं शक्यतो होत नाही, पण ते झालेले। हे आपलं फणस आहे, सीताफळ दिसते। झाडांची एवढी दाटी झालेली, कोणतं झाड कशाचं आहे, कोणतं झाड कशाचं आहे काही कळणार नाही। हे शेतामध्ये लावलेले आपले भाजीपाला आहे, पावसामुळे त्यात इथं गवत झालेलं आहे। तिकडे बांधावर तुम्ही पाहू शकता नारळांखाली हळद आलं दिसतंय, त्याकडे हिरवं दिसतंय, ती भाजी मेथीची। त्याच्यामध्ये वाले तो फणस दिसतोय आपला आपण लावलेला आहे तो। जी झाडं दिसतात ती आपोआप उगलेली, आणि जी फळझाडं दिसतात ती सर्व मी लावलेली, काय आमच्या आजोबांनी लावलेली। हा आंबा, ह्या आंब्याला आंबे आले की ह्या फांद्या डायरेक्ट खाली जमिनीवर टेकतात ते, आणि आंबे एवढा येतात की द्राक्ष जसे असतात त्याप्रमाणे खाली पाहू शकता। हे खराब झालेले आंबे, तुम्ही इतके आंबे येतात का प्राणी पक्षी खाऊन कंटाळतात। हे आपल्या वालाच्या लाईन दिसतात, हे सगळीकडे पक्षी, पोपट, कोकिळा, चिमणी। आता मोबाईल मध्ये तुमच्या लक्षात येणार नाही, पण झाडांवर मोठ्या प्रमाणात पक्षी बसलेले इथं। हा आपला निसर्ग आहे रानमाळा कृषी पर्यटनचा। धन्यवाद मित्रांनो।